आज दिनांक 13 जानेवारी 2025ला शहर प्रमुख विनोद पवार यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालयात यवतमाळ समोर ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। या आंदोलनाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांनी उपस्थिती देत यवतमाळ शहरातील असंख्य महिला आणि पुरुष तथा शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना यावेळी शिवसेना शहर प्रमुख विनोद पवार यांनी त्यांच्या मागण्या पत्रकारांपुढे ठेवल्या। त्या पुढील प्रमाणे यवतमाळ बहुरूपी समाजाला स्थानिक करून घरकुलाच्या आणि स्वामी योजना समाविष्ट करणे, मालमत्ता पत्रक देणे, टॅक्स कमी करणे, तरी अशा ठिकाणी पूर्ण टॅक्स वसूल करतात अशा ठिकाणी टॅक्स कमी करणं किंवा माफ करणं, रत्नादेवी दवाखाना ते मुंगसाजी महाराज मंदिर पाण्याची टाकी भोसा स्टॉपपर्यंत सौंदर्यीकरण करणे आणि दोन्ही बाजूला नाली करणे आणि रोडचे डांबरीकरण करणे, तसेच सांडपाण्याच्या सिमेंट नाल्या बनविणे, सुंदरनगर आणि मंगेशनगर येथील सांडपाणी करण्याची सोय उपलब्ध करून देणे आणि पक्क्या नालीचं बांधकाम करणं, क्षेत्रातील जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या उर्दू आणि मराठी शाळा नगर परिषदेमध्ये समाविष्ट करून सेमी इंग्लिश करणे, उच्च शिक्षण प्राप्त करून देणे अशा विविध मागण्या पत्रकारांसमोर बोलत असताना शिवसेना शहर प्रमुख विनोद पवार यांनी पुढे असं म्हटले की पूर्ण होणार नाही तोपर्यंत वेळ पडल्यास आम्ही अन्नत्याग उपोषणही करू असा इशारा शहर प्रमुख विनोद पवार शिवसेना गट यांनी दिलाय। नाही आहे, कोणत्या भागामध्ये पाणी नाही आहे, कोणत्या भागामध्ये बोर नाही आहे आणि मेन विषय म्हणजे प्रॉपर्टीचं जे मिळकत पत्रिका आहे आणि प्रॉपर्टी कार्ड आहे त्याच्याबद्दल आम्ही हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि यवतमाळच्या विकास कामाच्या बद्दल हे सगळे आमच्या मागण्या आहे। हे समजा पूर्ण नाही केल्या तर आम्ही आमरण उपोषण इथं करणार आहोत। आज या ठिकाणी नगर परिषद हद्दीतील विकास कामे व मालमत्ता पत्रक बनवून देण्याबाबत या ठिकाणी बऱ्याच वेळा आमचे शहर प्रमुख विनोद भाऊ पवार यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निवेदनसुद्धा देण्यात आले, वेळोवेळी आंदोलनसुद्धा केले, परंतु निगरगट्ट प्रशासन या ठिकाणी हे कुठलंही सुखसुविधा त्या लोकांना देत नाही। वारंवार ॲप्लिकेशन करून अर्ज करून या ठिकाणी त्यांना जाग आली नाही, म्हणून या ठिकाणी आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख आणि त्यांच्यासोबत त्या भागातील रहिवासी यांनी मालमत्ता पत्रकाकरिता व त्या नगर परिषदेतील हद्दीतील विकास कामाकरिता त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। याच्यानंतर हे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।